नमस्कार मित्रांनो, मी पवन आज पुन्हा एकदा आपणा भेटीस एक अशी छानशी कविता घेऊन आलो आहे. तर चला वळूया आजच्या कवितेकडे. कवितेचं शीर्षक आहे आजीचं घर. 3 खोल्या आणि मस्त मोठं पटांगण असलेलं आजीचं घर. 3 खोल्या आणि मस्त मोठं पटांगण असलेलं आजीचं घर. त्यात मामा, मोठे मामा, मावशा, मोठी आई आणि सर्व कुटुंब या सर्वांची भर. समोरच्या अंगणात गोडलिंब, सीताफळ, आंबा यांची झाडे, तर मागच्या अंगणात कडुलिंब, पपई आणि निवडुंग यांची झाडे. आमचे लाड आई, आजी, मोठी आई, मामा यांनी पुरवायचे आणि भरपूर माया लावायचे. ही झाडे जणू आमच्या कुटुंबातील सदस्यच असावीत. ही झाडे जणू आमच्या कुटुंबातील सदस्यच असावीत. कुणास ठाऊक काय कारण, आजी आजोबा जणू आपल्या लेकरांना आणि जपायचे. आंब्याला मोहर यावा, आंब्याला मोहर यावा आणि सुगंध सगळीकडे घरात दरवळायचा. तसंच सणासुदीला सर्वजण एकत्र यायचो आणि कुटुंब म्हणून 4-5 दिवस कुटुंबासारखंच राहायचो. हे इतक्यावर थांबायचे नाही तर नातवंडांचा किलबिलाट घराच्या कानाकोपऱ्यात असायचा. आता सर्व कुटुंब एकत्र आलंय म्हटल्यावर गोडधोड बनायचं आणि नाही नाही म्हणता म्हणता आजीच्या घरी सर्वांचंच मन रमायचं. खूप दिवसांनी भेटतो म्हटल्यावर खूप काही सांगायचं असायचं. लहानांनी खोड्या करायच्या आणि आम्ही सर्वांनी मिळून हसायचं. रात्री जेवण झाल्यावर गच्चीच्या या शेल्यापासून त्या शेल्यापर्यंत अंथरूण घालायचो आम्ही. अंथरुणात पडल्यावर मोठ्या बाबांनी सांगितलेली बुडीची खाट बघत बसायचो आम्ही. मला खूप चांगल्याने आठवतंय शिळं तू स्वतः खायची आणि आम्हा सर्वांस ताजं बनवून घालायची. काय चव होती आजी तुझ्या हातात. साबुदाण्याची खीर, अनारसे आणि भाकरी एक नंबरच बनवायची. माझे आजोबा होते थोडे म्हातारे म्हणून तू त्यांना जीवापाड जपायची. आजी मला एक आठवतंय आपल्या मागच्या अंगणात लिंबाच्या झाडावर एका पक्ष्याचं घरटं होतं. आजी मला एक चांगलं आठवतंय आपल्या मागच्या अंगणात लिंबाच्या झाडावर एका पक्ष्याचं घरटं होतं. त्यात त्याची 4 पिल्लंसुद्धा होती. पण तू गेल्यापासून तो पक्षी एकटाच दिसतोय. जणू पिल्लं मोठी होऊन आपापल्या घरी गेली असावी. कसं सांगू ते लिंब आम्ही कधीच कापलंय. पण कुणास ठाऊक का म्हणून ते आम्ही पुन्हा त्याच जागेवर लावलंय. पण आता पूर्वीसारखा तो पक्षी त्या लिंबावर दिसत नाही आणि घरटंसुद्धा रिकामंच दिसतं. तर मित्रांनो, अशी होती ही आजची कविता. आपणास कविता कशी वाटली आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.